नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राजभवनात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची महती समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार आर्थिक मदत करेल, मुख्यमंत्री. शिवचरित्र लोकांना समजावं अशा सोप्या आणि अभ्यासपूर्ण शैलीत लिहिण्याचा प्रयत्न केला, बाबासाहेब पुरंदरे यांचं प्रतिपादन. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 3 प्रमुख आखाड्यांचा ध्वजारोहण सोहळ्याचा उत्साह. पुण्यातल्या फिल्म्स अँड टेलिव्हिजन संस्थेतल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन. आवक घटल्यामुळे लासलगावच्या घाऊक बाजारात कांद्याच्या दरात वाढ. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी सुब्रा मुखर्जी यांच्या पार्थिवावर नवी दिल्लीत अंत्यसंस्कार. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. महाराष्ट्राचं प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आपल्या ओघवत्या शैलीत जगभरातल्या 3 पिढ्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण या राज्याच्या सर्वोच्च सन्मानानं आज गौरवण्यात आलं. मुंबईत राजभवनातल्या दरबार सभागृहात झालेल्या अत्यंत दिमाखदार सोहळ्यात राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बाबासाहेबांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. 10 लाख रुपये सन्मानधन, शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. या सोहळ्याला सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या सर्व प्रकारच्या कौशल्यांचा वापर करून छत्रपतींनी जगाला हेवा वाटेल असा इतिहास घडवला. सर्वांना बरोबर घेऊन जाणारे शिवाजी महाराज हे व्यवस्थापन गुरुच आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवरायांच्या कार्याचा गौरव केला. शिवछत्रपतींचा गौरवशाली इतिहास दृकश्राव्य माध्यमातून समाजापुढे मांडणाऱ्या व्यक्ती तसंच संस्थांना महाराष्ट्र सरकार सर्वतोपरी मदत करेल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. जे सर्वोच्च नागरी सन्मान असतात ते सन्माननीय राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते राष्ट्रपती भवनामध्येच घेतले जातात. आणि त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला की या ठिकाणी जो आपल्या महाराष्ट्राचा सर्वात मोठा सन्मान आहे त्याच परंपरेनुसार राज्याचे प्रमुख माननीय राज्यपाल महोदय यांच्या हस्ते आणि राज्यपाल भवनामध्ये तो घेतला जावा. आणि म्हणून या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या अलौकिक महापुरुषाचं चरित्र लोकांना सहज समजावं यासाठी सोप्या, शाहिरी आणि अभ्यासपूर्ण शैलीत शिवचरित्र लिहिण्याचा आपण प्रयत्न केला, असे विनम्र उद्गार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी यावेळी काढले. मात्र हा इतिहास चर्चा, चिकित्सा आणि मूल्यांकन करूनच लिहिला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अहंकाराचा वारा कधी लागू दिला नाही आणि लागू देणार नाही, असंही ते यावेळी म्हणाले. हा सन्मान मिळाल्याचा आनंद तर निश्चित आहे, पण त्याबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्यांनी मी भारावून गेलो आहे, कारण यापूर्वी अनेक प्रतिभासंपन्न मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. हाती काही कमळाच्या पाकळ्या म्हणजे एक ते धन आपण आज स्वाधीन केलेलं आहे. मला एक मानपत्रही दिलं आहे. खरोखर मी अतिशय आनंदानं, सुखानं, पण तेवढ्याच जबाबदारीनं मी भांबवलोय. आणि आज आपण जे धन आज स्वाधीन केलं आहे ते धन माझं एकट्याचं नाही, असं कार्य करणाऱ्या या सगळ्यांचं आहे. आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय राज्यपालांच्या हस्ते मला दिले 10 लाख रुपये मला स्वाधीन केलेले आहेत. त्याच्यामध्ये मी माझे स्वतःचे 15 लाख अधिक घालतो आणि 25 लाख रुपये कॅन्सरच्या पेशंट्सना उपचार करण्याकरता हे मी अर्पण करतो. हा पुरस्कार शिवशाहिरांना देण्याच्या मुद्द्यावरून राज्यात काही संघटनांनी विरोधाची भूमिका घेतल्यामुळे निर्माण झालेला वाद न्यायालयापर्यंत गेला. अखेर न्यायालयानं समितीचा निर्णय योग्य असल्याचा निर्णय देऊन विरोधकांची याचिका फेटाळून लावल्याबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आनंद व्यक्त केला.
छत्रपती शिवरायांविषयी इतरांना आहे ना त्याच्यापेक्षा सक्रिय जास्त आदर आणि प्रेम हे आम्हाला सुद्धा आहे. केवळ राजकीय पोळी भाजण्यापोटी ते प्रेम आमचं नाही. समजा आम्ही समितीने निर्णय दिला, समजा वर्तमानपत्रामध्ये अनेकांनी बाजूने लिहिलं, विरोधात लिहिलं, पण यावर सगळ्यात कडी झाली ती आज सकाळी उच्च न्यायालयाने सुद्धा गेले 50 वर्ष माननीय बाबासाहेबांनी केलेल्या कामाला पोचपावती त्यांच्या निकालातून दिलेली आहे. आणि हा महाराष्ट्र उच्च न्यायालयाचा सन्मान ठेवणारा महाराष्ट्र आहे, न्यायप्रेमी महाराष्ट्र आहे. आणि त्यामुळे आजचा सन्मान हा कसा उचित आहे हेच आज न्याय देवतेने सुद्धा सांगितलेलं आहे. दरम्यान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य सरकारनं मागे घ्यावा या संदर्भात दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली. या याचिकेत तथ्य नसल्याचं सांगत न्यायमूर्ती नरेश पाटील आणि S.B. शुक्रे यांच्या पीठानं याचिका फेटाळून लावली. पद्माकर कांबळे आणि राहुल पोकळे या याचिकाकर्त्यांकडून खर्चापोटी 10,000 रुपये घेण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले. ही याचिका म्हणजे प्रसिद्धीसाठी केलेला देखावा असल्याचं राज्याचे ॲडव्होकेट जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयात सांगितलं. सिंहस्थ कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या 3 प्रमुख आखाड्यांचा ध्वजारोहण सोहळा आज सकाळी नाशिकमध्ये पारंपरिक पद्धतीनं झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. कुंभमेळा नियोजनबद्ध रीतीनं पार पाडण्यासाठी सरकार कटिबद्ध असून आवश्यक कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधुग्राम इथल्या परमपूज्य सद्गुरू रामानंदाचार्य प्रवेशद्वाराच्या उद्घाटन प्रसंगी दिलं. प्रशासनानं केलेल्या तयारीचीही त्यांनी प्रशंसा केली. कुंभमेळा म्हणजे उत्कृष्ट व्यवस्थापनाचं आगळंवेगळं उदाहरण आहे. व्यवस्थापन शास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी ही संशोधनाची मोठी संधी असल्याचं अमित शहा यांनी सांगितलं. 29 ऑगस्ट आणि 13, 18, 25 सप्टेंबरला 4 शाही स्नानांसाठी सुमारे 1 कोटी लोक नाशिकला भेट देतील अशी अपेक्षा आहे. पुण्यातल्या फिल्म्स आणि टेलिव्हिजन संस्थेमधल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं 3 सदस्यांची एक समिती स्थापन केली आहे. या समितीचं नेतृत्व RNIचे निबंधक SM खान करणार असून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे 2 अधिकारीही या समितीवर आहेत. परवा रात्री संस्थेच्या कार्यालयात शिरून घेराव घालून गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यातल्या 5 विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती अशी माहिती संस्थेचे संचालक प्रशांत पाठराबे यांनी दिली आहे. या विद्यार्थ्यांनी आपल्याला घेराव घालून 8 ते 9 तास कोंडून ठेवून मानसिक छळ केल्याचा दावा पाठराबे यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला. गुणांकनाच्या मुद्द्यावर आपण केवळ 5 विद्यार्थ्यांना चर्चेसाठी बोलावलं असताना प्रत्यक्षात मात्र अनेक जण कार्यालयात घुसले असंही त्यांनी सांगितलं. या विद्यार्थ्यांनी गोंधळ घालत फर्निचरची तोडफोडही केली. अखेर पोलिसांनी आपली सुटका केली अशी माहितीही पाठराबे यांनी दिली. काल अटक करण्यात आलेल्या 5 विद्यार्थ्यांना पुण्यातल्या स्थानिक न्यायालयानं आज जामीन मंजूर केल्याचं PTIच्या वृत्तात म्हटलं आहे. मानवतेची सेवा म्हणजेच मानवी मूल्यांची जपणूक. समकालीन परिस्थितीतल्या अस्वस्थतेवरचा तो महत्त्वाचा उपाय. हे महत्त्व अधोरेखित करण्यासाठीच 19 ऑगस्ट हा दिवस जागतिक मानवता सेवा दिन म्हणून पाळला जातो. मानवता हा आयुष्याचा आधार. माणसाच्या माणूसपणाचा अर्थ या एका शब्दात सामावतो. मानवतेच्या दृष्टिकोनातून युद्धात प्रत्यक्ष भाग न घेणाऱ्यांवर हल्ले होऊ नयेत असा ठराव 1949 साली जिनिव्हा इथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत संमत झाला. मात्र त्यानंतर दहशतवादाचा भस्मासूर जगभर पसरला. सामाजिक असहिष्णुतेतून उद्भवणाऱ्या हिंसेचं प्रमाणही वाढलं. त्यामुळे निष्पाप नागरिकांची हत्या थांबवण्यासाठी मानवता सेवा दिन पाळण्याची घोषणा संयुक्त राष्ट्रसंघानं केली. गरजू, पीडित आणि वंचितांना मदत करणाऱ्यांबद्दल या दिवशी कृतज्ञता व्यक्त केली जाते. रोगराई, कुपोषण, नैसर्गिक आपत्तीचा आघात झालेल्यांची सेवा आणि पुनर्वसनाचं काम करणाऱ्यांची दखलही या दिवसात अंतर्भूत आहे. आजचा काळ हिंसा, असहिष्णुता, मूलतत्ववाद अशा विघातक तत्वांनी व्यापायला सुरुवात केली आहे. त्यातून माणसाचं माणूसपण जपायचं असेल तर मानवतेचा दीपच त्याला मार्ग दाखवू शकेल.
मानवता सेवा दिनाच्या अनुषंगानं सामाजिक विषमता निर्मूलनासाठी कार्यरत असलेले सुरेश सावंत तसंच बालहक्क आणि पुनर्वसनाच्या क्षेत्रात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या आशा राणे आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत. तुम्हा दोघांचंही 9:30च्या बातमीपत्रात अगदी मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. सावंत सर, तुम्हाला मी पहिला प्रश्न विचारतो, तुमच्याकडेच पहिल्यांदा येतो. आज आपण जगातलं किंवा संपूर्ण सगळं समाजातलं वातावरण बघतोय. सगळीकडे हिंसाचार आहे, असहिष्णुतेचं एकंदर वातावरण आहे. तर ह्या संपूर्ण प्रतिकूलतेच्या पार्श्वभूमीवर मानवतेचं महत्त्व आपण कसं विशद कराल? आजच्या जगात हे म्हणजे मानवता ही अत्यंत महत्त्वाची झालेली आहे. म्हणजे जगातलं सगळं जे प्रक्षोभक वातावरण आपण जर काही पाहिलं तर हे जर दूर करायचं असेल तर हे सगळी मानवजात म्हणून आपण एक आहोत ही भावना वाढीस लागणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि तिथेच अनेक प्रश्न आता तयार झालेले आहेत. याकडे जाताना थोडासा आपण आपले पूर्वसूरी याबद्दल काय म्हणतायत याची जर नोंद जर काही घेतली तर ती खूप महत्त्वाची ठरेल. एक म्हणजे जी मंडळी मानवतावादासाठी झगडली आणि ती झगडताना विषमतेचा जास्त त्रास ज्यांना झाला अशा दुबळ्या वर्गासाठी त्यांचं प्रथम म्हणजे प्राधान्य राहिलं. उदाहरणार्थ मार्टिन लुथर किंग यांचा झगडा हा काळ्यांच्या उत्थानासाठी किंबहुना काळ्यांना समानता प्राप्त व्हावी म्हणून होता. पण त्यांचं अंतिम स्वप्न काय होतं तर काळी आणि गोरी मुलं ही एकत्र खेळतील, बागडतील असं जग तयार होणं हे त्यांचं स्वप्न होतं. बरोबर. दुसरी गोष्ट अगदी अलीकडे म्हणजे नेल्सन मंडेला जे 27 वर्ष तुरुंगात होते, जे दक्षिण आफ्रिकेतल्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी अत्यंत मोठा झगडा दिला. पण जेव्हा देश स्वतंत्र झाला आणि त्यांना जेव्हा ते देशाचे अध्यक्ष झाले तर असा प्रश्न होता की आता राज्य कोणाचं येणार. त्यांनी निक्षून सांगितलं की हे राज्य फक्त काळ्यांचं नाही तर हे दक्षिण आफ्रिकनांचं राज्य येणार की ज्याच्यात काळे आणि गोरे हे समान अधिकार नसतील. म्हणजे जुना हिशेब आता करायचा नाहीये, तर तो विसरून आपल्याला पुढे जायचं आहे. थोडक्यात मानवतेचं राज्य असेल. अगदी खरं आहे त्याच्यातलं. आणि आपल्या देशात जर काय पाहिलं तर एक महात्मा फुलेंचं म्हणजे अनेकांच्या बाबतीत बोलता येईल पण महात्मा फुलेंचं फार महत्वाची गोष्ट आहे. कारण मानवतेच्यासाठी आणि विषमतेच्या विरोधात ज्यांनी एक एल्गार पुकारला याच्यात एक महात्मा फुलेंचं नाव हे फार अग्रभागी आहे. बरोबर. पण महात्मा फुले ज्या विषमतेवरती इतका निष्ठुर इथे प्रहार करतात त्या महात्मा फुलेंचं स्वप्न काय होतं तर त्यांचं विश्वकुटुंबाचं स्वप्न होतं. आणि हे विश्वकुटुंब की ज्या कुटुंबामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक असतील, कोणी एका कुटुंबाचा एकच धर्म असायची गरज नाही, पत्नीचा वेगळा असेल, मुलाचा वेगळा असेल आणि असे वेगवेगळ्या धर्माला मानणारी माणसं एका कुटुंबात राहतील असं विश्वकुटुंबत्वाचं स्वप्न त्यांनी पाहिलेलं होतं. मुद्दा असा की हे जे आपले पूर्वसूरी आहेत यांचं जर हे म्हणणं जर लक्षात घेतलं तर अख्खी मानवजात फक्त देश किंवा समाज नव्हे तर तो सुखी आणि संपन्न होणं हेच आपलं अंतिम उद्दिष्ट असायला पाहिजे. ही माणसांना खूप आतमध्ये मुरवायला हवं ते त्या जुन्यांचं स्मरण करायला पाहिजे असं मला वाटतं. खरं आहे सर. आशाताई, आता सरांनी सांगितलं, मार्टिन लुथर किंग यांचा उल्लेख केला. त्यांनी सांगितलं मुलांबद्दलचं त्यांचं वक्तव्य त्यांनी सांगितलं की कृष्णवर्णीय आणि गौरवर्णीय दोन्ही प्रकारच्या मुलांना समान हक्क मिळाले पाहिजेत. तुम्ही बाल हक्कांसाठी म्हणा किंवा रस्त्यावरच्या मुलांसाठी म्हणा या क्षेत्रामध्ये तुम्ही खूप वर्ष झाले कार्यरत आहात. हमारा फाउंडेशन मला वाटतं तुमची संस्था तुम्ही चालवताय. तुम्हाला काय वाटतं बाल हक्कांविषयी आज समाजामध्ये जागरूकता आहे? आणि मला हेही सांगा की बालहक्क ही नेमकी संकल्पना काय आहे? खरं म्हणाल तर मानवतेची पायमल्ली ही जास्त करून बालकाच्या संदर्भात होते असं मला स्वतःला वाटतं. बरं. कारण बालहक्क आपण म्हणतो, आधी किती जणांना मानवी हक्क माहिती आहेत, ह्युमन राईट्सची जाणीव किती देणार आहे, नंतर बालहक्क. कारण बालहक्क ही जी संहिता आहे युएननी 1989 साली बालहक्काचं संहिता मान्य केली आणि जगातल्या 193 देशांनी त्याच्यावर मान्यता दिली. भारताने 1992 मध्ये त्यामध्ये स्वाक्षऱ्या करून मान्यता दिली. पण हे बालहक्क म्हणजे नेमके काय? खरं म्हणजे लोकांना हे पटतच नाहीत. मुलांना कसले हक्क? मुलं अजाण असतात, पालक त्यांची काळजी घेतात, त्यांना काही विशेष हक्काची गरज आहे का? पण आहे. आणि या बालकांच्या हक्कांच्या जाहीरनाम्यामध्ये प्रामुख्याने जे हक्क आहेत, जगण्याचा हक्क, अस्तित्व, प्रत्येक मुलाला जगण्याचा हक्क आहे आणि तो जगण्याचा हक्क बजावण्यासाठी त्याला तशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. आजाराला वेळोवेळी उपचार मिळाले पाहिजेत. आपल्याला माहिती आपल्या देशामध्ये बाल मृत्यूचं प्रमाण प्रचंड आहे, कुपोषणाचे बळी प्रचंड आहेत. ही जर परिस्थिती सुधारली नाही तर आपण मुलांचा जगण्याचा हक्क कसा बजावणार आहोत? त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा बालकांचा हक्क म्हणजे विकासाचा, ज्यामध्ये शिक्षण हे त्याचा मूलभूत हक्क आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 60 वर्षांनी आपण सक्तीचं आणि मोफत शिक्षण 14 वर्षाखाली मुलांना द्यावं हा कायदा केला. पण आज शिक्षणापासून कितीतरी मुलं वंचित आहेत.
आता सध्या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा मुद्दा फार जागृतीने चर्चेला जातोय. शालाबाह्य मुलांची सर्वेक्षणं होत आहेत, सरकारी पातळीवर वेगळे आकडे आहेत, शासकीय स्वयंसेवी संस्थाचे आकडे वेगळे आहेत. त्या खोलामध्ये न जाता एवढं म्हणता येईल की प्रचंड संख्येने मुलं शालाबाह्य आहेत. ही कोणची मुलं आहेत? तर ही कामगार आहेत. रस्त्यावर पाठीवर पोतं घेऊन चिंध्या गोळा करणारी, कागद गोळा करणारी मुलं आहेत, भीक मागणारी मुलं आहेत, सिग्नलजवळ पुस्तकं फुलं विकणारी मुलं आहेत, देवळाजवळ फुलं विकणारी, आपल्यासारख्या भक्तांचे बूट चपला सांभाळणारी मुलं आहेत. ह्या मुलांना त्यांचा शिक्षणाचा हक्क कधी मिळणार आहे? आणि त्यासाठी आमची संस्था अगदी फार जोमाने काम करते आहे. अमरा फाउंडेशन ही संस्था दरवर्षी मुलांना 40 ते 50 मुलं आम्ही शाळेमध्ये दाखल करतो. आज मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की आमची 400 मुलं जवळ 27 म्युनिसिपल शाळेमध्ये शिकतायत. त्यामध्ये 50% मुलं ही सेकंडरी लेवलला आहेत. आज आमच्या 6 मुलं आज ग्रॅज्युएशन लेवलला आहेत. आणखीन शाळेमध्ये यंदा एसएससी परीक्षेला बसलेल्या पास झालेल्या मुलांचंही प्रमाण आहे. गेल्या 25 वर्षामध्ये जवळजवळ 4000 मुलांना मी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये सामील करून घेतलं. 50च्या वर मुलं आज एसएससी पास झाली. तिसरा महत्वाचा हक्क म्हणजे संरक्षणाचा. आपण रोज वर्तमानपत्रात बलात्काराच्या बातम्या वाचतो. आजच मी वाचलं की अलीकडची आकडेवारी असं सांगते की गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी बलात्काराच्या संख्येमध्ये मुंबईत 55% वाढ झाली, तर राज्यात 87% वाढ झाली. आणि विशेषतः आमच्या संस्थेची जी चाइल्डलाईन हेल्पलाईन आहे, नायर हॉस्पिटलमध्ये 24 तास कार्यरत आहे. त्या चाइल्डलाईनकडे येणाऱ्या ज्या केसेस आहेत, अगदी लहानातल्या लहान 2, 2.5, 3 वर्षांच्या मुलांवर लैंगिक अत्याचार झालेले, बलात्कार झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे मुलांना शारीरिक, मानसिक आणि लैंगिक शोषणापासून संरक्षण मिळणं हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. आशाताई, एकंदर म्हणजे तुमची चळवळ जोमाने सुरू आहे. अमरा फाउंडेशन संस्था खूप चांगलं काम करते. सावंत सर, मला सांगा की आपल्या महाराष्ट्राला अशा प्रकारच्या चळवळींची एक मोठी परंपरा आहे सामाजिक विषमता दूर करण्यासाठी. पण आजच्या घडीला तुम्हाला काय सांगता येईल की हा चळवळीमधलं चैतन्य अजूनही तसंच शाबूत आहे का पूर्वीसारखं? त्याच्यामध्ये अडथळा आला हे खरं आहे. पण महाराष्ट्र हे अजूनही चळवळींचं आग्रह हे अगदी केंद्रस्थान आहे, अजून निश्चित आहे. फक्त त्याच्यात जे काही अडथळे आलेत त्यातनं मी जे काही बोलतोय त्याच्यात म्हणजे त्या अनुषंगानं मी सामाजिक विषमतेच्या अनुषंगानं असं म्हणेन की सामाजिक विषमतेचा जो झगडा आपल्याकडे महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाकीच्या अनेक मंडळींनी जो काही दिला, आणि त्यानंतर मग अनेक आपल्याकडच्या चळवळी अगदी पॅन्थरपर्यंत, युक्रान, सगळ्या अशा विविध ज्या काही चळवळी आहेत, त्यांनी जी काही आंदोलनं इथे केली, त्या आंदोलनांची धग आता कमी झाली हे निश्चित. आता हे कमी झाल्याची जे काही कारण आपण जर बघायला गेलो तर समाजामध्ये काही एक विलक्षण गतीने काही बदल होत आहेत आणि त्या बदलांचा आवाका आपल्याला येत नाही. जे आपण धार्मिक आणि जातींचे भेद जे म्हणतो, या भेदांच्या मध्ये खूप फरक पडलेले आहेत. म्हणजे त्यातलं अजूनही सूत्रभेदाचं गेलेलं नाहीये. म्हणजे अजूनही जर जातींची तुम्ही जर स्थिती पाहाल तर जातीभेद हे आहेत, जाती आहेत. अजूनही काही विशिष्ट जातींना विशिष्ट कामं करावी लागतात. उदाहरणार्थ सफाईचं काम हे दलित माणसंच करतात हे आपल्याला दिसतं, पण त्याच्यात सक्ती नाहीये, पण ती अप्रत्यक्ष सक्ती होते. आणि इतर ठिकाणी जर काय पाहिलं तर आज जातीचा जो काही मुख्य आधार व्यवसाय तो पूर्णपणे गेलेला आहे त्याने. म्हणजे ग्रामीण भागातही त्याच्यात फरक पडत चाललेला आणि शहरीकरण तर म्हणजे वेगानं होतंय. त्यामुळे हा जो काही फरक जो होतोय त्याच्यातनं त्या अर्थानं जाती नष्ट होण्याकडे जाण्याची दिशा ही निश्चित आहे, पण ती रोखली जाते. आणि ती रोखण्याचं कारण एक राजकारण आहे की जातींच्या मतपेढ्या आणि त्याच्यामध्ये त्याची अस्मिता फुलवणं. आणि धार्मिक बाबतीत पण तेच होतंय की जेव्हा माणसं एकत्र येत आहेत, कॉलेजमध्ये असतील, शाळांच्या मध्ये असतील, व्यवसायाच्या निमित्तानं असेल, ही जी सगळी सरमिसळ व्हायला लागली खूप चांगली गोष्ट आहे. पण तिथंही ज्यांची त्याच्यावरती पोळी ज्यांना भाजायची आहे किंवा त्याच्याबद्दलचा काहीतरी स्वार्थ साधायचा आहे, अशी मंडळी जे ते राजकारणी असतील आणि त्या जातीत तयार झालेले सुद्धा असे काही वर्ग आहेत की ते आपल्या जातींचा वापर करण्याच्यासाठी अस्मिता फुलवतात आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचं असंतोष तयार करतात. सावंत सर, मला एक सांगा, मग समाजामध्ये सामाजिक समानता जर रुजवायची असेल तर आपल्याला नेमकं काय करता येईल? सामाजिक समतेसाठी ही गोष्ट अशी अत्यंत महत्वाची आहे की जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, मी आता आपण देशाच्या बाबतीतच बोलू, की ती फार प्रकर्षानं त्यांनी सांगितलेली आहे. जेव्हा घटना संमत होणार त्याच्या आदला दिवस त्यांनी 25 नोव्हेंबर 1949ला, आणि ते देशातल्या जनतेला उद्देशून ज्या काही गोष्टी सांगतात त्यात एक अत्यंत महत्वाचं मूल्य सांगतात, ते म्हणजे बंधुता. की जोपर्यंत आपल्याला सगळ्यांच्या बद्दल बंधुता वाटत नाही, एक प्रकारचं प्रेम वाटत नाही, तोपर्यंत हे सगळे जे काही भेद आहेत ते फक्त आपण नष्ट करू असं कोरडे पद्धतीनं ते म्हणून चालणार नाही. म्हणून हा देश
फक्त बहुसंख्याकांचा नाही, हा देश अल्पसंख्याक सगळे या देशात जे कोणी आहेत त्या सगळ्यांचा या देशावरती समान अधिकार आहे. ही जी काही महात्मा गांधींनी त्यावेळेला जे काही निक्षून सांगितलेलं ते आणि घटनेत आपल्याला नमूद केलेलं मूल्य हे आपण पाळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट त्याच्यातली की आपण ज्या काही जातींच्या बद्दल, अनेक योजनांच्या बद्दल, आरक्षणाबद्दल काही जर मनात मतभेद असू शकतील तर ते गंभीरपणे व्यक्त केले पाहिजे. त्याच्याबद्दल वाईट भाषेत बोलता कामा नये. सावंत सर, आपला वेळ पडतोय. मला अगदी आशाताई थोडक्यात सांगा, रस्त्यावरच्या मुलांसाठी सर्वसामान्य माणसांनी काय केलं पाहिजे, अगदी थोडक्यात सांगा. पुष्कळ करता येईल हो, की जेव्हा तुम्हाला अशी रस्त्यावर मुलं दिसतात, मग देवळापाशी म्हणा किंवा रेल्वे स्टेशनवर म्हणा, त्यांच्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे. ती शेवटी मुलंच आहेत. ती काही स्वखुशीने रस्त्यावर आली नाहीत, ती आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक परिस्थितीची बळी आहेत. तर त्यांना कशी मदत करता येईल, अनेक मार्गाने करता येईल. एक तर ज्या मुलांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आहेत त्यांच्यामध्ये तुमचा सहभाग हवा. मग तो आर्थिक मदतीच्या स्वरूपाने किंवा स्वयंसेवक म्हणून या संस्थेच्या कामामध्ये तुम्ही जर समावेश झालात की या मुलांना शिकवायचं आहे, त्यांचा अभ्यास घ्यायचा आहे, त्यांना काही कलाकौशल्य शिकवायचं आहे, तर अशा स्वयंसेवाची आज प्रामुख्याने गरज आहे. दुसरं असं की मी नेहमी म्हणते की सामाजिक जागरूकता किंवा सामाजिक विषयाची जाण म्हणजे नेमकं काय, तर समाजामध्ये या वंचित गटाशी ज्या सरकारी पातळीवर योजना आहेत, स्वयंसेवी संस्थाचं काम आहे, याचं ज्ञान सुशिक्षित व्यक्तीला असलं पाहिजे. आणि ह्या योजनांचा लाभ या सर्वसामान्य वंचित घटकापर्यंत कसा पोहोचवता येईल आणि त्यामध्ये मी काय करू शकेल ही जाणीव असली पाहिजे. ज्या मूलतः सामाजिक बांधिलकी, आज मी असं बघते की तरुण पिढी त्यांचे इंटरेस्ट बदलले आहेत, त्यांच्या प्रायोरिटीज बदलल्या आहेत. पण शेवटी कुठल्याही शिक्षणात माणूस कसं चांगलं बनावं, माणुसकी म्हणजे काय, माझा इतरांसाठी मी काय मदत करू शकतो, याचं शिक्षण दुर्दैवाने कुठल्याही शिक्षण पद्धतीत दिलं जात नाही. म्हणून शिक्षण पद्धतीला थोडासा दोष द्यावासा वाटतो. आणि शाळा पातळीवर, कॉलेज पातळीवर बालकांचे हक्क काय आहेत, मग ते विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, अध्यापकांना जाणीव करून दिली. निश्चितच ती जाणीव नक्की होईल. आशाताई, आपल्याकडे वेळ फार कमी आहे म्हणून आपल्याला थोडासा आवार घालावा लागतोय. तुमच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन समाज नक्की पुढे येईल अशी आशा आहे, अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. वळूया पुढील बातम्यांकडे. आवक घटल्याच्या पार्श्वभूमीवर लासलगाव इथल्या घाऊक बाजारात आज कांद्याचे दर प्रति क्विंटल 4,500 जाऊन पोहोचले. आज लासलगाव बाजारात केवळ 4,000 क्विंटल कांद्याची आवक नोंदवण्यात आली. गेल्या वर्षी याच मोसमात ही आवक सुमारे 16,000 क्विंटल इतकी होती. या तफावतीमुळे कांद्याच्या घाऊक आणि किरकोळ दरात लक्षणीय वाढ होत आहे. कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीनं कृषी मंत्रालयानं सुमारे 10,000 टन कांदा आयात करण्यासाठी निविदा मागवण्याची सूचना केली आहे. मात्र ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कांदा भारतात पोहोचायला काही कालावधी लागेल. त्यामुळे सध्या आवक आणखी घटली तर कांद्याचे भाव अजूनही भडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटलेली आवक ही वस्तुस्थिती असली तरी काही साठेबाज आणि काळाबाजार करणाऱ्यांमुळेही कांद्याचे दर वाढत असल्याचा दावा वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं वृत्तसंस्थेकडे केला आहे. सध्याच्या या परिस्थितीमुळे स्थानिक किरकोळ बाजारात कांद्याचे भाव दर्जानुसार 60 ते 80 रुपये प्रति किलोवर जाऊन पोहोचले आहेत. निसर्गासाठी तसंच पर्यावरण संतुलनासाठी महत्त्वाचा ठरणारा घटक म्हणजे नाग. याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून साजरा केला जातो तो सण म्हणजे नागपंचमी. राज्यातही आज हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. नागपंचमी निमित्त सांगली इथल्या 32 शिराळा इथं सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीत तसंच महसूल आणि वन विभागाचे कर्मचारी आणि पोलिसांच्या चोख बंदोबस्तात मिरवणूक काढण्यात आली. सांगलीसह विविध ठिकाणाहून आलेले पर्यटक मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुंभवडे गावातल्या महादेव विद्यालयात नागपंचमी निमित्त सापांबद्दल असणारी भीती आणि गैरसमज बालवयातच दूर व्हावेत या उद्देशानं सर्पांविषयी जनजागृती करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचं दरवर्षी नागपंचमी निमित्त पूजन केलं जातं. नागपुरातल्या चिंतेश्वर आणि कल्याणेश्वर मंदिरातही नागाच्या मूर्तीची पूजा करण्यात आली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी आणि देशाच्या प्रथम महिला नागरिक सुब्रा मुखर्जी यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी नवी दिल्ली इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित होत्या. सुब्रा मुखर्जी यांचं काल नवी दिल्लीत निधन झालं. त्या 74 वर्षांच्या होत्या.
हिंगोली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली। या स्पर्धेत खेळाडूंनी अधिकाधिक कौशल्य दाखवावं आणि इतर स्पर्धांमधूनही राज्यस्तरावर हिंगोली जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा अशी अपेक्षा हिंगोली जिल्हा सत्र न्यायाधीश च.वा. सैंदाणी यांनी व्यक्त केली। हिंगोलीमध्ये आज संध्याकाळी या स्पर्धेला प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते। 2 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत सांघिक आणि वैयक्तिक या गटात व्हॉलीबॉल, फुटबॉल, थाळीफेक आणि गोळाफेक यासारखे क्रीडा प्रकार खेळले जाणार आहेत। हवामान। गेल्या 24 तासात संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला। येत्या 48 तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 32, किमान 25, नागपूर 33-25, पुणे 31-21, औरंगाबाद 33-25, नाशिक 31-20, कोल्हापूर 31-22, रत्नागिरी 31-24, सोलापूर 37-25 आणि अमरावती कमाल 33 आणि किमान 26 अंश सेल्सिअस। आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। राजभवनात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची महती समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार आर्थिक मदत करेल, मुख्यमंत्री। शिवचरित्र लोकांना समजावं अशा सोप्या आणि अभ्यासपूर्ण शैलीत लिहिण्याचा प्रयत्न केला, बाबासाहेब पुरंदरे यांचं प्रतिपादन। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 3 प्रमुख आखाड्यांचा ध्वजारोहण सोहळ्याचा उत्साह। पुण्यातल्या फिल्म्स अँड टेलिव्हिजन संस्थेतल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन। आवक घटल्यामुळे लासलगावच्या घाऊक बाजारात कांद्याच्या दरात वाढ। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी सुब्रा मुखर्जी यांच्या पार्थिवावर नवी दिल्लीत अंत्यसंस्कार। याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।